आम्ही आलो होतो भीमला घ्यायला त्याच्या रूम वरती. तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला मी आजचा व्लॉग. लवकरात लवकर फॉलो करा. भीम म्हणे विशाल भाई थोडा स्लो मोशन लगा दे. म्हटलं ठीक आहे चल. मग आम्ही भीमला घेऊन आम्ही निघालो मग हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला तर आम्ही पोहोचलो होतो आणि भीमचं पण काम चालू झालं होतं, अजयचं पण काम चालू झालं होतं. मग भीम मस्त इथं पोळ्या वगैरे भाजत होता मित्रांनो. एका टायमाला 6 पोळ्या भाजत होता. म्हटलं वा भीम आज तुने कमाल कर दिया. मग मी आलो शेफन त्यांच्याकडे. शेफन त्यांचं चालू होतं इथं भेंडी वगैरे कट करायचं काम आणि इकडे शेफन त्यांचं चालू होतं कटिंग करायचं काम. आणि तुमच्या भावाचं पण काम चालू होतं इथं भेंडी फ्राय करायचं काम. कारण की आज आपल्याला आहे ना भेंडीची भाजी बनवायची होती. मस्त भेंडीची भाजी वगैरे बनवली मित्रांनो. आणि मग मी आलो बाहेर. भीमला विचारून घेतलं. भीम म्हटलं तू बाहेर कसं काय? म्हणे माझ्या पोळ्या वगैरे झाल्या. म्हटलं चल म्हटलं मग मी बी येतो, मला कपडे वगैरे धुवायचे. मग मी आलो होतो रूमला मित्रांनो आणि मस्त कपडे वगैरे धुवून घेतले. आपले विनय प्युअरवेजचे कपडे वगैरे धुवून घेतले आणि म्हटलं मग चला आता थोडंसं आपण आराम करून घेऊ. आराम वगैरे करून घेतला होता. तर मित्रांनो आपला आराम वगैरे तर करून झाला होता आणि मस्त आता उठलेलो होतो. म्हटलं चला आता पाणी वगैरे गरम करू आणि थोडं फ्रेश होऊन जाऊ. म्हटलं फ्रेश वगैरे झालो होतो आणि मग मी निघालो होतो आता हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला तर पोहोचून जाऊ म्हटलं, पण आपल्याला आहे ना त्या आधी ना हर्षल भाऊन काय करत ते बघू म्हटलं. तर मित्रांनो फायनली मी हॉटेलला पोहोचलेलो होतो आणि चला म्हटलं आता हर्षल भाऊन त्यांच्याकडे जाऊ आपण. हर्षल भाऊन ते तर काय करत होते काय माहित, काहीच माहित नव्हतं मित्रांनो. गेलो तर त्यांचं ते चालू होतं मोबाईल बघायचं काम. तर चला मित्रांनो तेवढा व्हिडिओ वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. बाय बाय मित्रांनो.